मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव, अनिल परबांचा आरोप। एआरओ आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक, परबांचा दावा। उत्तर पश्चिम मुंबईतील निकाल हा आदर्श घोटाळा, संजय राऊतांचा आरोप। रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही आवाहन। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, विधानसभेसाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती, प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा प्रभारी आढावा घेणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता, पवार गट मवियाकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार। पुण्यातील विधानसभेच्या जागांवरून मवियात रस्सीखेच होण्याची शक्यता, शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही पुण्यातील 6 जागांवर दावा। विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्झिमम विदर्भ, भास्कर जाधवांवर खास जबाबदारी देणार, माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। सरकारकडून ओबीसी आंदोलनाची दखल घेतली जात नाही, लक्ष्मण हाकेंचा आरोप। उपोषण थांबवणार नसल्याचंही केलं स्पष्ट। 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन वारकऱ्यांशी संवाद साधणार। सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60, मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन। नागपुरात फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारनं चिरडलं, 2 मजुरांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी, आरोपी अटकेत, सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाची आठवण। पुण्यातल्या आळंदीत हिट अँड रनचा प्रकार, अल्पवयीन कार चालकाकडून नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न, पूर्ववैमनस्यातून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।